नमस्कार मैत्रिणींनो. व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्वांना प्रिय असणारी किंवा घराघरात सर्दीची किंवा अस्थमा किंवा ॲलर्जी असेल, रायनॅटिक ॲलर्जी असेल किंवा स्किन इरिटेशन असेल किंवा अंग खाजवत असेल, वारंवार धुळीमुळे सर्दी होत असेल, शिंका खूप येत असतील पेशंटला, तर आपण सर्रास जातो आणि मेडिकलवरून गोळी घेतो. नक्कीच घेतो. हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की तुमच्या घरात सर्दीच्या गोळ्या कदाचित सर्रास असतात. काही काही जणांच्या पॉकेटमध्ये असतात. ते हिस्ट्री पण सांगतात की आम्ही 4-5 दिवस झाले की आम्हाला ती गोळी घ्यावीच लागते. पण त्याचे साईड इफेक्ट्स ते आम्हाला दिसायचे पेशंट्समध्ये. ॲज अ आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आमचा हा पहिला प्रश्न असतो की कुठल्या गोळीवर तुम्ही डिपेंड आहात का. आणि जेव्हा तुम्ही पेशंटला विचारता तेव्हा पेशंटला फक्त कधी कधी काय वाटतं, BP, शुगर, थायरॉईड. पण याच्या पुढेही जाऊन गोष्ट असते ती सर्दीच्या गोळीची, किंवा जे तुम्हाला जर स्किन काही इन्फेक्शन्स होत असतील किंवा अंग खाजवत असेल तर त्याची. अस्थमासाठी आणि ॲलर्जीसाठी जी मॉन्टेलुकास्ट जी आपण सर्रास मेडिकलवर मिळते टॅबलेट, ती घेतो आणि स्वतःला सेफ ठेवतो 5 ते 7 दिवस. परंतु फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने आता याच्यावरती बॉक्स्ड वॉर्निंग द्या म्हणून सांगितलेलं आहे. बॉक्स्ड वॉर्निंग म्हणजे काय असतं, तर जेव्हा ही टॅबलेट आपण घेतो विकत, तेव्हा या बॉक्सवरती किंवा या टॅबलेटवरती एक काळ्या बॉक्समध्ये लिहिणं गरजेचं आहे की ह्या गोळीपासून तुम्हाला साईड इफेक्ट होऊ शकतात आणि हे रेअर असू शकतात किंवा डेंजरससुद्धा असू शकतात. मग ॲज अ डॉक्टर म्हणून हे मला असं वाटतं की माझ्या पेशंटपर्यंत ही गोष्ट पोहोचावी की ही टॅबलेट आपल्यासाठी धोक्याची आहे. मागे असंच FDAने मेफेनेमिक ॲसिडबद्दल पण सांगितलं होतं. ते पण मी तुम्हाला सांगितलं की ती पण गोळी ज्या मुली कॉमनली पिरियड्समध्ये घेतात पोट दुखलं की, ती पण गोळी डेंजरस असते, तिचे पण साईड इफेक्ट्स भरपूर असतात. आणि आता ही तर घराघरात असणारी आणि प्रत्येकाला माहीत असणारी टॅबलेट आहे. परंतु सर्दीची गोळी, अंगखाजीची गोळी किंवा तुम्हाला धुळीचा त्रास होतोय, बऱ्याच गृहिणींना दळण केलं, घर आवरलं किंवा फुलं तोडले, बाहेर थोडंसं वातावरण थंड झालं, फरशीवर बसलं, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. दही खाल्लं, फॅन लावला की लगेच शिंका सुरू व्हायला लागतात. आणि अशामध्ये त्या कंटिन्युअसली ही टॅबलेट घेत असतात. मग आम्ही त्याच्यावरती व्यवस्थित ट्रीटमेंट देतो. आधी ती कशी कमी करायची ते बघतो आणि पुढं त्याचा आपण आयुर्वेदशास्त्रानुसार इलाज करून मार्ग मोकळा करतो. परंतु मग याचे एवढं काय झालं की गव्हर्नमेंटला किंवा FDAला ह्याच्यावरती असं लिहावं लागलं किंवा कदाचित काही दिवसांनी त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स येतील, बॅन पण होऊ शकते. तर हे काय झालेले आहेत याचे परिणाम, तर ते आपण आज थोडक्यात बघणार आहोत. याचे जे हेल्थचे होणारे जे साईड इफेक्ट्स आहेत हे दुर्लक्ष करण्याजोगे नाही आहेत. कारण हे जे मॉन्टेलुकास्ट नावाचा कंटेंट आहे हा महिलांसोबत लहान मुलांमध्ये सुद्धा दिसून येतो. म्हणजे जो हा कंटेंट वापरण्याचं जे प्रमाण आहे ते लहान मुलांनासुद्धा सर्दी वगैरे वारंवार होतं किंवा ड्रग ॲलर्जी झाली किंवा अंग खाजवणं किंवा काही थोडंसं जरी इरिटेशन वाटलं की आपण लगेच ते औषध द्यायला लागतो. मग याचे परिणाम कुठवर होऊ शकतात, तर लहान मुलांमध्ये असो की स्त्रियांमध्ये असो की पुरुषांमध्ये. बरेच पुरुषसुद्धा जशी की ॲसिडची गोळी घेतो आपण कॉमनली, त्याच्यावरती सुद्धा बंदी आणलेली आहे ॲक्च्युली, परंतु तरीसुद्धा आपण घेतच आहेत. आणि आता हा आपल्या सर्वांना माहिती असलेला एक कंटेंट किंवा टॅबलेट मॉन्टेलुकास्ट, सर्दीची गोळी असं म्हणायला हरकत नाही. मग याच्यामुळे साईड इफेक्ट्स काय होणार आहेत, तर एक तुमचं बिहेवियर, याचा डायरेक्टली इफेक्ट तुमच्या मेंटल हेल्थवर होणार आहे. तुमचं बिहेवियर हे एकदम ॲग्रेसिव्ह होणार आहे या टॅबलेटमुळे. त्याच्यामुळेच कदाचित याचा विचार खोलवर करण्याची गरज आलेली आहे. लहान मुलांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये सुद्धा मेमरी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट कुठे ठेवली आहे तर ती लक्षात राहणार नाही किंवा तुमच्याचमध्ये तुम्ही गुंग राहाल या गोळीमुळे. रेस्टलेसनेस, तुम्हाला अशक्तपणा किंवा बेचैनी आणि होऊ शकते. तुम्हाला याच्यामध्ये अटेन्शन प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे की जिथं तुम्ही लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे तिथं तुमचं लक्ष लागणार नाही. तुम्हाला ह्यानी एक विचित्र प्रकारचे स्वप्न देखील पडू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे की बॅड ड्रीम्स तुम्हाला पडू शकतात. तुम्हाला बोलण्यामध्ये बोलताना तुमच्यामध्ये अडखळपणा येऊ शकतो. म्हणजे तुम्ही जे बोलत आहे ते तुम्हाला स्पष्ट बोलता येणार नाही, त्याच्यामध्ये अडखळत बोलणंसुद्धा येऊ शकतं. तुमच्यामध्ये एक सुसायडल टेंडन्सी देखील वाढू शकते किंवा तशा थॉट्स तुमच्यामध्ये येऊ शकतात असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. तुम्हाला काही दिवसांनी या टॅबलेटच्या कंटिन्युटीमुळे डिप्रेशन येऊ शकतं. म्हणजे एक त्या गर्ततेत जाणं किंवा मला हा आजार आहे आणि सारखा किंवा कुठल्या तरी विशिष्ट थॉट्सशी तुमचं ते पूर्ण बिहेवियर अवलंबून राहील आणि तुम्हाला सतत त्या गोष्टींचा विचार मनात येईल आणि तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल. तुम्हाला सतत कन्फ्युजन होईल, हे करू की ते करू, माझ्यासाठी हे योग्य की ते योग्य, निर्णय क्षमता तुमची कमी होईल, अनकंट्रोल मसल मुवमेंट्स होतील. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट पकडायची आहे पण ती तुम्हाला नीट घट्ट तेवढ्या जोराने पकडता येत नाही आहे. तुमचं अंगावरचा आपण म्हणतो ना, हळूहळू गळून चाललो आहे आपण, त्राणच नाही राहिला आहे शरीरामध्ये, असं होऊ शकतं.
तुम्हाला हॅल्युसिनेशन होऊ शकतं, म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं कोणीतरी बोलत आहे, काहीतरी मला काहीतरी वेगळंच ऐकू येतं आहे. आणि इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिडपणा होणं, हे एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ऑब्झर्व करा या सगळ्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कोणी टॅबलेट घेत असेल तर कोणाचं बिहेवियर असं आहे का, आणि जर असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी कन्सल्ट करा. टॅबलेट सोडण्याचा प्रयत्न करा. टॅबलेटवर जास्त अवलंबून राहू नका. जरी ती आपल्याला खूप साधी गोळी वाटत असेल की एक घेतली तर 4-5 दिवस शिंका नाही, सर्दी नाही, काही त्रास नाही, पण नेमकं त्याचं कारण शोधा, कारणं दूर करण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्हाला जो काही त्रास आहे, अस्थमाचा त्रास आहे, ॲलर्जी आहे, तो तुम्ही हळूहळू आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्या टॅबलेटची डिपेंडन्सी कमी करू शकता आणि तुमचा त्रास देखील कमी होऊ शकतो. हे जे शरीराशी रिलेटेड ह्या ज्या काही गोष्टी आहेत, साईड इफेक्ट्स आहेत, ह्या दुर्लक्ष करण्याजोग्या नाही आहेत. कारण जर तुम्ही अतिप्रमाणात ह्या जर घेत राहाल तर ह्याचे परिणाम पुढे तुमच्या सायकेट्रिक लेवलवरती होतील. जर न्यूरोसायकेट्रिक लेवलवरती हे परिणाम झाले तर कदाचित तुम्हाला प्रश्न हा सुटू शकतो, हे की कोणी विचारणार पण नाही की तुम्ही गोळी घेता का. आणि पेशंटचं कसं असतं, बरेचदा डॉक्टरांपर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही की पेशंट ती गोळी घेतोय. कारणं हे असतील तुमच्या जर डिप्रेशनचे, तुमच्या जर इरिटेबिलिटीचे, चिडचिडपणा किंवा इतर जे काही मेंटल डिसऑर्डर्स आहेत तुमचे, त्याचे जर कारण मॉन्टेलकास्ट ही गोळी असेल तर ती आजच थांबवा. लक्ष द्या. आपल्या आजूबाजूला पण जे काही व्यक्ती आहेत त्यांना पण अवेअर करा, कारण ही गोष्ट दुर्लक्ष करण्याजोगी नाही आहे. कारण याची रिस्क पुन्हा पण तुम्हाला वाढू शकते, भविष्यात वाढू शकते. जेवढी तुम्ही निरोगी जीवनशैली जगाल, जेवढं तुम्हाला कळेल की मला हा त्रास कशामुळे होतो आहे, तेवढं तुम्हाला सोल्युशन मिळेल. आणि तुमच्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय साधी सर्दीची सुद्धा गोळी घेऊ नका. बरेच पेशंट म्हणतात त्रास झाला ना तर फक्त एखाद वेळेस घेतो आम्ही सर्दीची गोळी, बाकी आम्हाला काहीच त्रास नाही. पण हे तुमचं म्हणणं जे आहे की त्रास झाल्यावर आम्ही एखाद वेळेस सर्दीची गोळी घेतो, ही सर्दीची गोळी तुमच्या शरीरावर काय परिणाम करू शकते हे आता डायरेक्टली त्या बॉक्सवर येणार आहे. की जसं पॅरासिटामॉलच्या गोळीवर असतं लिहिलेलं त्या रॅपरवरती, पॅकेटवरती, की लिव्हरला ओव्हरडोस ऑफ पॅरासिटामॉल मे हार्म्स युअर लिव्हर. मग तसंच या टॅबलेटवर सुद्धा येईल की याचंसुद्धा तुम्हाला मेंटल इश्यूज क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे गोळी घ्या सर्दीची, पण डॉक्टरांना विचारून, आणि जास्तीत जास्त आयुर्वेदिक जीवनशैली फॉलो करा. कारणं शोधा, पंचकर्म करा, डिटॉक्सिफिकेशन करा, शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. आजारी होऊन सतत गोळ्या घेण्यापेक्षा गोळ्या कुठेतरी सोडण्याचा प्रयत्न करा. सर्दीची गोळीसुद्धा आता डेंजर झोनमध्ये आलेली आहे, त्याच्यामुळे तुमचं शरीर तुमच्या हातात आहे. नक्की निरोगी राहा, आनंदी राहा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.